हॅलो साक्षी, देव बोलते. बोल देव. साक्षी, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? काय आहे? साक्षी, विक्रमने नवीन घर घेतलंय. वाव. आता लवकरच आम्ही आमच्या स्वतःच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. काय सांगतेस काय? काँग्रेस. आणि विक्रमला सुद्धा माझ्यातर्फे काँग्रेस सांग. मी फोन करून सांगेनच त्याला, तरी सुद्धा नक्की सांगेन. आई कुठे आहे? मला आईला ही बातमी द्यायची आहे. आई बाहेर गेलीये. बरं, तू सांग आईला. हा, आणि घरातल्या सगळ्यांना सांग. सांगेन. आणि त्याचबरोबर तू पार्टी कधी देणार आहेस ते सुद्धा मला आईला सांगावं लागेल ना. लवकरच. देऊ, तू नेहमी लवकरच सांगतेस. पार्टी कधी देतच नाहीस तू. अगं देईन पार्टी साक्षी. विक्रमला जरा कामाच्या गडबडीतून वेळ मिळाला ना की मग आपण पार्टी करू. ठीक आहे. बरं चल, आता मी फोन ठेवते, मला बाकीची कामंही आहेत. ओके, बाय. बाय. शाऊ, पाणी आण. आई, आई गुड न्यूज आहे. काय झालं? आत्ताच देवचा फोन आला होता. हो, काय म्हणत होती देऊ? अगं लवकरच देऊ नवीन घरात शिफ्ट होणार आहे. आता कुठलं भाड्याचं नवीन घर मिळालं हिला? भाड्याने नाही आई, विक्रमने स्वतः नवीन घर विकत घेतलंय. अगं काय सांगतेस काय? हो ना, तेच सांगण्यासाठी तिने फोन केला होता. अभिलाषा, का ऐकलंस ना? देऊ स्वतःच्या नवीन घरात राहायला जातीये. तुमची देऊ नवीन घरात राहायला जाणार म्हणून तुम्ही जरी खुश असलात तरी त्या बिचाऱ्या विक्रमचं वाईट वाटतं. हो, तिच्याचमुळे त्याला स्वतःचं घर सोडावं लागलं. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणखीन काय काय बघावं लागणार आहे देव जाणे. मॉम, तू असं का बोलतेस? असं का बोलते म्हणजे? अगं खरं तेच बोलतेय. मनात आणलं तर हे शहर विकत घेण्याची ताकद होती विक्रम मध्ये. पण आज त्या बिचाराला अशी छोटी मोठी घरं विकत घ्यावी लागतात. आपलं नशीब बनवून आपल्या आयुष्यात कोण येईल हे आपल्याला थोडीच माहित असतं. काकू, तू गप्पा बस गा. त्या विक्रमच्या राशीला ती देऊ गेलीये आणि तू आमच्या राशीला राहिलीयस. हिशोब एकच नाही का? साक्षी, तू सांगितलं नाहीस ग देव्यानी कुठे जाणार आहे राहायला? हेलो, बोल अमर. हा, मी बरा आहे. तू कसा आहेस? सुनबाई कशी आहे? आणि मुलं कशी आहेत? नो प्रॉब्लेम, मी समजू शकतो. तुझ्याकडे तुझ्या बापाला भेटायलाही वेळ नाहीये. बापापेक्षा तुझी कामं तुला महत्वाची आहेत, मी समजू शकतो. अरे, माझ्या देशात माझ्या घरात राहण्याचं सुख अनुभवतोय मी. खुश आहे मी. मला माहिती आहे आज तुला हे माझं म्हणणं पटणार नाही, पण एक दिवस निश्चित पटेल. त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. अरे, वेळेवरून आठवलं मला, तुझा हा ISD कॉल आहे नाही का? तुझा बराच वेळ घेतला मी. आय एम सो सॉरी, बिकॉज टाइम इज मनी फॉर यू पीपल. सॉरी. ठेवतो फोन. कुंकू, नारळ, सुपारी, 2 तांब्याचे तांबे, 1 तामण, अजून
अजून काय बरं राहिलं? एक हँडसम नवरा, एक सुंदर बायको. काय? आता वास्तुशांतीची पूजा म्हणल्यावर माझ्यासारखा एक हँडसम नवरा आणि तुझ्यासारखी एक सुंदर बायको नको का? अशा फालतू रोमॅन्टिक गोष्टी करण्यापेक्षा ना मला जरा मदत कर. ठेव ती फाईल. सॉरी. हे नवीन घर घेऊन जी वास्तुशांतीची पूजा आपण करणार आहोत की नाही, त्यासाठी पैसे लागतात आणि ते काम केल्यावर मिळतात. अच्छा, म्हणजे तू मला मदत करणार नाहीस? नाही. मग मी तुलाही काम करू देणार नाही. चला आता उठा उठा. काय ग देवेनी? चल तू झोप आता. उद्या सकाळी तुला लवकर उठायचंय आणि बाजारात जाऊन आधी फुलं घेऊन यायची. आणि हा, गुरुजींनी ना एक नवीन केरसुणी आणायला सांगितले, विसरू नकोस. केरसुणी? केरसुणी कशाला आता? गुरुजी म्हणाले की नवीन घरात जर तुमचा नवरा जास्तच डांबरटपणा करत असेल तर त्याला केरसुणीने बडवायचं. अच्छा. वा गुरुजी. चला आम्ही असं करतो देव्यानी, उद्या ना आम्ही 2 डझन केरसुणे घेऊनच टाकतो. नाही नाही, एवढं नको, एक पुरं आहे. नाही एक पुरणार नाही. कारण नवीन घरात जेव्हा आपण जाऊ तेव्हा आम्ही आत्तापेक्षा जास्त डांबरटपणा करू. गप्प बस, झोप आता. हसू नकोस. तुला मी काही कामं सांगितली होती, त्याचं काय झालं? कुठली? नील भैया, रागिणी वेणी, त्यांचं काय झालं? येणार आहेत ना उद्या? नाही, ते आहेत कुठे इथे. दोघंही नाटकासाठी दिल्लीला गेले. तेच सांगते तुला विक्रम, मी एकटी आहे, जरा माझी मदत कर ना. ए देव्याने ते सोड. पूजेचं काय टेन्शन घेतेस? ते होईल का? आपण ना त्यापेक्षा आपल्या नवीन घरात फर्निचर कसं असेल ना त्याची लिस्ट तयार करूया. बघ ना, आपण असा दरवाजा उघडून घरात शिरलो की एक समोर मोठं मातीचं भांडं असेल. त्या भांड्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या असतील. त्याच्या बाजूला असं 3चं सीटिंग असेल आणि त्याच्या बाजूला एक 4-5 मोढे. देव्यानी, ए आम्ही काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला. काय सांगतोय आम्ही? की हा, ऐकलं ना. हा, मातीचं भांडं, 3ची सेटी आणि 5-6 घोडे. घोडे. साक्षी, आवर ना पटपट, जायचंय ना आपल्याला. तू पेपर काय वाचत बसलीस? काका वाचू दे थोड्या वेळ. मला असं काय करतोस? अगं साक्षी, आपल्याला जरा उशीर झाला ना तर देवणी विक्रमचा गृहप्रवेश होऊन सुद्धा जायचा. तिला ओरडायच्या आधी हा उपमा खाऊन घे. अरे वा. आणि तुझं काय खायचं? नंतर खाते ना. मस्त आहे. बहिणी, बरं केलं असं खायला गेलंस. तिकडे गेल्यानंतर देऊ काही देईल की नाही कोणाला माहिती. अरे करेक्ट आहे. मला पार्टी देण्याचं कबूल केलं तिने. अजूनपर्यंत पार्टी दिलेली नाहीये. माझ्या देऊला असं बोलायचं नाही कोणी. या हे सगळं बोलायच्या आधी देऊ आणि विक्रमला प्रेझेंट काय द्यायचं याचा विचार केलायस का? बहिणी, या मकरंद देशमुखनी कधी नव्हे तो हा विचार आधीच केलेला आहे. काय घेतलंस तू? नाही सांगणार. सांग ना, असं काय करतोय? सरप्राईज आहे देऊसाठी, मी नाही सांगणार तुला. अरे ठीक आहे, मी पण नाही सांगणार. मी देऊसाठी काय घेतलंय? तू काही घेतलेलंच नाहीये. हा, नाही, माझी बहीण आहे ती, तिच्यासाठी मी घेऊ शकत नाही. शक्यच नाही. तुझ्या हातात काही दिसत नाही. दाखव मला मी काय आतमध्ये ठेवलं ना. असं मग सांग ना, काय घेतलंयस? मी तर मला घेतलंय. काय? मला आधी दाखव काय. भांडताय काय? लहान आहेस का मकरंद तू आता? बरं, अभिलाषाचं आवरलंय का बघ ना. वहिनी, अगं सकाळपासून मी तिला सांगतोय. आता ना मलाच जाऊन तिला नटवावं लागणार आहे. काका साक्षी, अगं एवढा का वेळ लागला दोघांना यायला? अहो, नक्की हेच घर आहे ना? नाही, खूप मोठे आहे ना म्हणून म्हटलं. अभिलाषा, तू पण ना. मकरंद, एकटीनेच सगळी आवरावर करून निघायचं तर वेळ लागला असेल देऊला. येईल पण ती आता. काका मी काय म्हणते, मेन रोड पाशी जाऊन बघून येऊ का? ये जा. चालेल. वहिनी, घरात इनमिन 2 माणसं, तयारीला एवढा का वेळ लागायला हवा? इथं उभं राहून ठाकठोक करण्यापेक्षा तिकडे जाऊन तिला मदत केली असती तर बरं झालं असतं. कळलं.
नाही म्हणजे आपलं चुकलं असं म्हणत होते मी. काय हे किती उशीर. अगं ठीक आहे जाऊ देत. काका आले, बंगल्याचे मालक आले. बंगल्याचे मालक कोण? अरे आता आपणच नाही का? अरे काय विक्रम, आम्ही कधीपासून वाट बघतोय. दादू आणि श्रावणी कुठे आहेत? अगं बाबांचं व्याख्यान आधीच झालं होतं ना टाउन हॉलमध्ये. आणि श्रावणी शूटिंगला गेली आहे. तिला म्हटलं आधी बंगला मी बघून घेते, पुढे मागे आम्हालाही घ्यावा लागेलच ना. दाम्याने शुभेच्छा पाठवल्या तुम्हाला. देवानी काकूंच्या पाया पड. हो नाही नाही राहू दे. गोदा काकू. हो आलो या. सुखी राहा. परे नन्ददेवाभ्यो नमः येन बलिराजादान धर्मेण प्रसादन्तो भवन्तु कङ्कणं वन्दनन्दमरभयामि अजरवरम् अबलासन्धु पूर्णासन्धु नमस्करो.
स्वयंपाकखोलीत चालायचं. घराच्या मानाने जरा किचन लहान आहे ना. अजिबात नाही, चांगलं ऐसपैस आहे. गोंधळ आहे ती. घर नवीन आहे आणि शिवाय मोठं आहे ना म्हणून. देवयानी, तू या घरात राहायला आलीस ना की माझ्यावर एकदा शॉपिंगला ये. तुला 99, 49 वाल्या चांगल्या बरण्या घेऊन देते. अभिलाषा, पूजेकडे लक्ष दे. आई, ही अग्नीची पूजा कशासाठी करतात? अगं, अग्नीला आपण देवता मानतो, म्हणून नवीन घरात प्रवेश करताना तिथल्या अग्नीची आपण पूजा करायची. तो शांत राहतो. पूजेकडे लक्ष द्या. शुभ शकून आहे. निर्मायोजनसंविदरः अग्नय स्वाहा अग्नय इदन्नमम अग्नय स्वाहा अग्नय इदन्नमम. ओम वास्तुपदे नमः स्वाहा वास्तुपदे नमस्ते इदन्नमम वास्तुपदे नमः स्वाहा वास्तुपदे इदन्नमम वास्तुपदे नमः स्वाहा वास्तुपदे इदन्नमम. ते विक्रमादित्यने नवीन घर घेतलं ना, त्याचं ते हाऊस एंटरिंग सेरेमनी ठेवलं आज. ते काय म्हणतात त्याले, ते घरात घुसतात ना, ते असं ते तांदूळ पडतात, ते काय ते मराठीत ते गृहप्रवेश. हा, गृहप्रवेश सेरेमनी आज ते नवीन घराच. ते विक्रमादित्यने देवयानीसाठी ते नवीन घर घेतलं. तसं हे घर मी तुझ्यासाठी घेतलं. व्हेरी स्वीट बॉय. पर त्याला माहित नाही ते घर लवकर डिस्ट्रॉय होणार. मी तरी काय करू ग. ते विक्रमादित्य रणवीर राजेचं भाऊ, ब्रदर. देवयानी विक्रमादित्यचं वाईफ. पण रणवीर राजेचं रिलेटिव्ह. तसं त्या दोघांचं काय पण दोष नाही ग. ते विचारांना माहित नाही हे घर डिस्ट्रॉय होणार. तुझा तरी काय दोष होता का.
रणवीर राजे कोण हे तुला तरी कुठं माहित होत, पण तुझ्या वाट्याला हे व्हीलचेअर का आलं ग? प्रियता, या चक्रव्यूहात रणवीर राजेच मी शिकार केलं तर माझा तरी काय दोष?